सगळ्या सर 1 तारखेला कार्यक्रम आहे, अमित शहा येत आहेत. काय या कार्यक्रमाचं स्वरूप प्राथमिकरित्या आपण आकारलेलं आहे? त्या कार्यक्रमाच्या याच्याबद्दल 83 सालापासून या पुरस्काराला सुरुवात झाली. कैलासवासी जयंतराव टिळकांनी सुरुवात केली होती आणि निर्णय क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान 1 ऑगस्टला लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार देऊन इकडे केला जातो. यंदाच्या वर्षी श्री अजित डोवाल यांना हा पुरस्कार देण्याचं सर्व विश्वस्तांनी ठरवलं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे गृहमंत्री श्री अमित शहाजी येणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी येणार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी येणार आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार येणार आहेत, आपले केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ येणार आहेत, सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील येणार आहेत आणि उदय सामंत येणार आहेत आणि अजून बरेच पाहुणे प्रमुख व्यक्ती हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरवर्षीच 1 ऑगस्टला हा पुरस्काराचा सोहळा हा घेतला जातो आणि ज्यांचं योगदान देशाच्या जडणघडणीत हे राहिलेलं आहे अशा लोकांचा सन्मान लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन केला जातो. नेमकं सगळं आहे, पण आज संजय राऊतांनी सकाळी काय म्हटले तुम्ही ऐकलेलं आहे म्हणजे जनरल डायरचं दिल्लीत त्यांनी जनरल डायरसारखे वागले अमित शहा, त्यांना बोलवणाऱ्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे अशापर्यंत त्यांनी ते शब्द वापरले. तुम्ही स्वतः आयोजक आहेत, बरं तो पुरस्कार आजचा नाही, त्याला खूप मोठी परंपरा आहे, तर काय राऊतांवर काय? नाही, आता हा पुरस्कार म्हणजे राजकारण याच्यात खरं तर आणू नये जे आत्ता पुण्यात चित्र आपण बघतो आहे. कारण मी म्हणलो तसं 83 सालापासून हा पुरस्कार चालू आहे आणि अनेक मान्यवर इथे येऊन गेलेले आहेत, अनेक पंतप्रधान येऊन गेलेत, केंद्रीय मंत्री आलेत, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले प्रमुख येऊन गेलेत. त्यामुळे हा कुठल्या विशिष्ट पक्षाचा एकतर किंवा कुठल्याही राजकारणाशी रिलेटेड हा काय पुरस्कार नाही. हे लोकांचं जे कार्य आहे त्याच्याकडे बघून दिलेलं जातं आणि यंदाच्या वर्षीच्या पुरस्कारात जे त्यांचं म्हणणं आहे हा कुठल्याही इन्सिडेंट बेस हा पुरस्कार नसतो की त्या वेळेच्या इन्सिडेंटशी रिलेटेड. पंतप्रधानांनासुद्धा जेव्हा दिला होता 3 वर्ष आधी नरेंद्र मोदीजींना, तेव्हासुद्धा अशीच वक्तव्य हे अनेक लोकांनी केली होती त्या पुरस्काराविषयी. पण त्यांनी जसं तेव्हा आत्मनिर्भर भारत, न्यू एज्युकेशन पॉलिसी, आपले कल्चरल रूट्स, अशा काही एक विशिष्ट मुद्द्यांवर हा पुरस्कार दिला जातो आणि तेव्हासुद्धा हा पुरस्कार त्याला पकडून हा दिला गेला होता आणि त्यावेळेचा कुठला तरी इश्यू डोळ्यासमोर ठेवून असा आंदोलनात्मक स्वरूप हा द्यायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हे कुठला एक इन्सिडेंट बेस्ड एक तर हा पुरस्कार नाही. आणि अजित डोवालांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे गेले 30-40 वर्ष आपल्या भारताला सुरक्षित ठेवण्यामागे. आणि गृह खातं हे सुद्धा एक मोठा त्याच्यात सहभाग असतो या सर्व ऑपरेशन्स जी होत असतात. आणि आम्ही यांना त्यामुळे जेव्हा डोवाल सरांचा सुद्धा ॲक्सेप्टन्स आला, आम्ही अमित शहाजींना तेव्हा निमंत्रण पाठवलं होतं की अशा कार्यक्रमाला गृहमंत्र्यांची जर का उपस्थिती आम्हाला मिळाली तर ते स्वरूप एक चांगलं येईल. कारण गृह खातं आणि हे एकत्र खूप जवळून काम करतं आणि त्यामुळे लोकांना ते इन्सिडेंट्स, पुणेकरांना ते त्यानिमित्ताने त्यांचे अनुभव, एक्सपिरियन्सेस जे काय राहिलेत ते त्यानिमित्ताने एकाला एक रिलेट होतात. आणि आम्हाला आनंद आहे त्यांनी ते तेव्हा स्वीकारलं सुद्धा निमंत्रण दोन्ही नेत्यांनी आणि तो कार्यक्रम आता पार पडेल 1 तारखेला. संजय राऊत यांनी तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे अशा पद्धतीचा शब्दोच्चार केलेला आहे. तुम्हाला योग्य वाटते संजय राऊतांनी असं बोलण्याची गरज होती का? नाही, असं बोलण्याची निश्चितच गरज नव्हती. कारण मी म्हणलो तसं हा इन्सिडेंट बेस्ड कुठलाही पुरस्कार नाही आणि हा लोकमान्यांच्या नावाने हा टोटली वेगळा कार्यक्रम आहे की ज्याच्यात त्यांचं पुण्यस्मरण आपण करत असताना या आपण थोर पुरुषांना पुरस्कार आजपर्यंत दिला आहे तो कशाकरता दिला आहे की त्यांचे विचार हे लोकांपुढे त्यानिमित्ताने यावे. आणि मी म्हणलो तसं की डोवाल सरांचं जे आत्ता ते नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून जे काम करत आहेत आणि हे गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे एकत्ररित्या ती कामं चालू असतात. तर तो एक चांगला योग इनफॅक्ट जुळून आला आहे की या कार्यक्रमाची जी लोकांचीसुद्धा जी एक अपेक्षा असते या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ते विचार आणि अनुभव सगळे ऐकावे, त्याच्याकरता हा कार्यक्रम खूप चांगला इनफॅक्ट योग हा जुळून आला आहे की गृहमंत्री येतात. काँग्रेस पण विरोध करणार आहे, आंदोलन करणारे काळे झेंडे दाखवणार आहे. गेल्या वर्षी पण मोदींना विरोध केलेला होता, आता अमित शहाना पण विरोध करतायत. जो इन्सिडेंट झाला लाठीचार्जचा त्याच्या निषेधार्थ. नाही बघा, आता जंतर मंतरचं जो प्रकरण झालं ते निश्चितपणे
सर्व देशाने बघितलं ते खूप मोठं प्रकरण याला घडलं. पण त्या विषयीच्या चौकशा या सगळ्या होत आहेत आणि पेपरफुटी ही चुकीची होती का? 100% चुकीचीच होती. त्यांनी मुलांची नुकसानी होते. पण आता त्याच्यावर पुढे त्यांच्या चौकशीमार्फत जे काय निष्पन्न होतील ते वेगळे. या कार्यक्रमात त्याच्यात कुठल्याही अडचणी निर्माण करणं हे मला तरी योग्य वाटत नाही, कारण हा टोटली वेगळा कार्यक्रम, याला राजकीय स्वरूपच नाही. आणि तुम्ही ते राजकीय, मी म्हणलो तसं पंतप्रधानांना दिलं तेव्हासुद्धा राजकीय स्वरूप दिलं गेलं. मी जे वारंवार तेव्हाही सांगत होतो की हे संस्थेचा कार्यक्रम आहे, त्यात मी कुठल्या पक्षाचा आहे आणि मग त्यांना द्यायला पाहिजे का नाही असा विचार घेऊन हा कधी पुरस्कार दिलाच गेलेला नाही आहे. त्यांनी पोस्टर रिलीज केले, त्यामध्ये म्हटलंय की गोळ्या घातल्या तरी आम्ही आंदोलन करू. योग्य वाटतं? आता मी तेच म्हणलं की हे त्यांचं वैयक्तिक प्रत्येक पक्षाने घेतलेला त्यांचा निर्णय आहे. टिळक पुरस्काराचं निमित्त साधून अनेक मंडळी असं वेगळ्या विषयावरून आंदोलन करतात, चर्चेत येतात, प्रकाश होतात येण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आता विषयांतर होते. आता भाजपही त्याला काउंटर आंदोलन करणार आहे. म्हणजे गेली 3-4 वर्ष हे सातत्याने तुम्ही आयोजक म्हणून काय आव्हान कराल? या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत तुम्ही. 100% या पुरस्काराची उंची गरिमा ही खूप वेगळी आहे आणि लोकमान्यांचं पुण्यस्मरण करण्याकरता हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यामुळे तो विचार एक पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघायला पाहिजे या पुरस्काराकडे. याच्यात कुठलेही राजकीय रूप त्या मुद्दाम त्याच्यात अडचण आणणं हे काय योग्य नाही. तुम्ही तुमचे राजकीय विचार जे काय मांडायचे ते त्या वेळेला मांडूच शकतात. आपल्याकडे प्रत्येकाला आपला विचार मांडण्याची परवानगी आहेच आहे लोकशाहीमध्ये. त्यामुळे ते करतात हे त्याच्याबद्दल कोणाचं काही दुमत नाही. पण टिळक पुरस्काराला तुम्ही जर का त्यांचं नाव पुढे ठेवून जर का तुम्ही हे बोलणार असलात ते निश्चितपणे चुकीचं आहे. कारण हा मी म्हणलो तसं हा कुठल्याही विशिष्ट इन्सिडेंट बेस्ड हा पुरस्कार नाही. हा अनेक वर्षाचं कार्य बघून लोकं बोलवली जातात त्याच्याला.